हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अक्षवृत्त आणि रेखावृत्त याबाबत सविस्तर माहिती। तर जसं की सर्वांना माहीतच आहे की अक्षवृत्त आणि रेखावृत्त याच्या बाबतीमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये कंपल्सरी प्रश्न हे विचारले जातात। आयोगाचा हा अतिशय फेवरेट असा टॉपिक आहे, त्याच्यामुळे हा टॉपिक स्किप करून बिलकुल चालणार नाहीये। त्याच्यामुळे आज आपण हा टॉपिक डिस्कस करणार आहोत। तर इथे ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सर्व पॉइंट्स हे कव्हर केलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीही रीड करायची गरज नाहीये। फक्त आपण इथे जेही घेणार आहे तेवढं सर्व तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुम्ही जेव्हाही रिव्हिजन करणार त्यावेळेला तुम्हाला ते कामात येईल। तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी सर्वांना विनंती आहे, जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या लेक्चरला। बघा, अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची गरज काय? तर पृथ्वीवरचं समजा एखादा बिंदू आहे, त्याचं काहीतरी आपल्याला स्थान हे निश्चित करायचंय, त्यासाठी अक्षवृत्त आणि रेखावृत्तांचा उपयोग हा केला जातो। तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त म्हणजे काय? तर पृथ्वीवर ज्या काही काल्पनिक रेषा ड्रॉ केल्या जातात त्यालाच अक्षवृत्त आणि रेखावृत्त असं म्हटलं जातं। जसं की आपण म्हणतो बघा की भारताचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे, किंवा एखादी नदी आहे तिचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे, तर हे आपण डिग्री आणि अंशांमध्ये सांगत असतो। तर यासाठी अक्षवृत्त आणि रेखावृत्तांचा उपयोग हा केला जातो। तर बघा, त्यासाठी सर्वात आधी आपल्याला पृथ्वीची लांबी माहीत असायला पाहिजे। तर पृथ्वीची पूर्व पश्चिम लांबी आहे 12,756 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण लांबी आहे 12,714 किलोमीटर। मग याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की पृथ्वीची पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे। म्हणूनच आपण म्हणतो ना की पृथ्वी ही कशी आहे, तर चपटी आहे। थोडाफार फरक आहे दोघांमध्ये। पूर्व पश्चिम लांबी आहे 12,756 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण लांबी आहे 12,714 किलोमीटर। त्यानंतर बघा, एक बेसिक माहिती आपण बघून घेऊ। समजा ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीला जर आपण आडव्या दोन समान भागांमध्ये विभागलं, तर वरचा जो काही भाग आहे त्याला आपण उत्तर गोलार्ध असं म्हणणार आणि खालचा जो भाग आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध असं म्हणणार। याच पद्धतीने जर आपण पृथ्वीला उभ्या दोन भागांमध्ये विभागलं, तर एका भागाला आपण म्हणणार पूर्व गोलार्ध आणि दुसऱ्या भागाला आपण म्हणणार आहे पश्चिम गोलार्ध। आणि जर आपण भारताचं स्थान बघितलं जगाच्या भूगोलामध्ये, तर भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे। म्हणजे जर आपण पृथ्वीला आडव्या दोन भागांमध्ये विभागलं तर भारत हा उत्तर गोलार्धामध्ये येतो, आणि पृथ्वीला आपण उभ्या दोन भागांमध्ये विभागलं तर भारत हा पूर्व गोलार्धामध्ये येतो। म्हणूनच भारताचं स्थान आपल्याला काय सांगता येईल, तर भारत जो आहे तो उत्तर पूर्व गोलार्धामध्ये स्थित आहे। इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल असं मी कन्सिडर करते। त्यानंतर पुढचा पॉइंट आपण बघू। अक्षवृत्त आणि रेखावृत्त बघण्याच्या आधी आपण काही बेसिक इन्फॉर्मेशन बघून घेऊ, की जसं बघा, तर इथे बघा, जर आपण पृथ्वीला दोन समान भागांमध्ये विभागलं आडव्या, तर ती जी लाईन आहे जिथे आपण डिवाइड करतोय दोन समान भागांमध्ये ती आहे 0 डिग्री आणि त्याला आपण म्हणतो विषुववृत्त। विषुववृत्तापासून जर आपण 23.5 डिग्री उत्तरेला गेलो तर तिथे येतं कर्कवृत्त, आणि विषुववृत्तापासून जर आपण दक्षिणेला 23.5 डिग्री वरती गेलो तर ते आहे मकरवृत्त। त्यानंतर कर्कवृत्तापासून जर आपण वरती गेलो 66 डिग्री 30 मिनिटला तर तिथे येतं आर्कटिक वृत्त, जे दिसतंय बघा तुम्हाला 90 डिग्री पर्यंत। आणि तसंच मकरवृत्तापासून जर आपण दक्षिणेला गेलो 90 डिग्री पर्यंत तर ते आहे अंटार्क्टिक वृत्त। आणि 90 डिग्री उत्तर ज्याला आपण म्हणतो उत्तर ध्रुव, आणि 90 डिग्री दक्षिण त्याला आपण म्हणतो दक्षिण ध्रुव। त्यानंतर अजून एक माहिती इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे 0 डिग्री अक्षवृत्त जे आहे त्याला आपण विषुववृत्त म्हणतो, आणि विषुववृत्तापासून 23.5 डिग्री उत्तर आणि 23.5 डिग्री दक्षिण हा जो काही प्रदेश आहे तो उष्णकटिबंधीय प्रदेश आहे। तसंच बघा, कर्कवृत्त जे आहे ते आहे 23.5 डिग्रीला, आणि 23.5 डिग्री ते 66.5 डिग्री पर्यंत जर आपण गेलो, आणि इकडे खाली दक्षिणेला मकरवृत्त जे आहे म्हणजे 23.5 डिग्री दक्षिण ते 66.5 डिग्री दक्षिणेला जर आपण गेलो, तर एवढा जो काही प्रदेश आहे तो समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतो। आणि जर आपण अजून वरती गेलो म्हणजे 66.5 डिग्री उत्तर ते 90 डिग्री, आणि इकडे दक्षिणेला 66.5 डिग्री दक्षिण ते 90 डिग्री म्हणजे दक्षिण ध्रुवापर्यंत, तर एवढा जो काही प्रदेश आहे तो शीत कटिबंधामध्ये येतो। तर एवढे पॉइंट्स तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे। पुढे जेव्हा आपण तापमान, हवामान वगैरे ह्या गोष्टी जेव्हा शिकणार तर त्यावेळेला हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे। सर्वाधिक जास्त जैवविविधता जी आहे ती उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळते, म्हणजेच विषुववृत्ताजवळ।
विषुववृत्तालगत तापमान हे सर्वात जास्त असतं आणि जसं आपण उत्तरेकडे जाणार, उत्तर ध्रुवाकडे किंवा जसं आपण दक्षिण ध्रुवाकडे जाणार तसं तसं तापमान जे आहे ते खूप कमी होत जातं. तर ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला. त्यानंतर आपण जाऊया अक्षवृत्त आणि रेखावृत्ताकडे. तर सर्वात आधी आपण बघू की अक्षवृत्त किंवा रेखावृत्त म्हणजे काय. तर भूपृष्ठावरील कोणत्याही बिंदूचे स्थान दर्शवण्यासाठी अक्षवृत्त आणि रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग हा केला जातो. अक्षवृत्ते जी आहे ती पूर्व पश्चिम कल्पिलेली असतात आणि रेखावृत्ते जी आहे ती दक्षिण उत्तर कल्पिलेली असतात. म्हणजे पूर्व पश्चिम जे काही लाईन्स दिसतात आपल्याला ड्रॉ केलेल्या त्याला आपण अक्षवृत्त असं म्हणतो आणि पृथ्वी गोलावरती ज्या उभ्या लाईन्स दिसतात आपल्याला म्हणजे दक्षिणोत्तर कल्पिलेल्या त्यांना आपण रेखावृत्त असं म्हणतो. अक्षांश आणि रेखांश या पृथ्वीवरील काल्पनिक रेषा आहेत, त्यांचा उपयोग जो आहे तो भौगोलिक स्थान निश्चिती करण्यासाठी होतो. बघा, अक्षवृत्त आणि रेखावृत्त किंवा यांच्यामधला जो काही कोन आहे ज्याला आपण अक्षांश आणि रेखांश असं म्हणतो, तर याचा उपयोग हा पृथ्वीवरचं एखादं स्थान निश्चित करण्यासाठी होतो. तर ह्या काल्पनिक रेषा आहेत आणि याचा उपयोग फक्त भौगोलिक स्थान निश्चिती करण्यासाठी हा केला जातो. तर बघा, जसं की तुम्हाला डायग्राममध्ये दिसते, आत्ताच मी मागे सांगितलं की पृथ्वीवरच्या ज्या काही पूर्व पश्चिम कल्पिलेल्या रेषा आहेत त्याला आपण अक्षवृत्त असं म्हणतो. तर इथे आपल्याला डायग्राममध्ये दिसते की सर्वात वरती जे आहे त्याला आपण उत्तर ध्रुव आहे आणि सर्वात खाली जे आहे ते आहे दक्षिण ध्रुव आणि पृथ्वीच्या मधोमध जी काही लाईन ड्रॉ केली जाते आडवी लाईन तिला आपण 0 डिग्री म्हणतो किंवा इक्वेटर असं तिला म्हटलं जातं किंवा विषुववृत्त असं म्हटलं जातं. तर याबाबत थोडक्यात इन्फॉर्मेशन बघून घेऊ. तर बघा, पृथ्वीच्या गोल पृष्ठावर दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर कल्पिलेल्या पूर्व पश्चिम वर्तुळाला विषुववृत्ते म्हणतात. या वृत्तामुळे गोल भूपृष्ठाचे 2 समान भाग पडतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडील भागाला दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. मागेच मी एका डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलं बघा की पृथ्वीचा गोल आहे आणि त्याला आपण समान आडव्या 2 भागांमध्ये जर आपण विभागलं तर वरचा जो भाग आहे त्याला उत्तर गोलार्ध असं म्हणणार आणि खालचा जो भाग आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध असं म्हणणार. विषुववृत्ताला समांतर कल्पिलेल्या वर्तुळांना अक्षवृत्ते म्हणतात. ही जी काय आडवी लाईन आहे 0 डिग्री किंवा त्याला आपण इक्वेटर असं म्हणतो किंवा विषुववृत्त, तर या विषुववृत्ताला समांतर ज्या काही लाईन्स ड्रॉ केल्या जातात त्याला अक्षवृत्ते असं म्हटलं जातं. एकाच अक्षवृत्तावरील सर्व स्थानांचे अक्षांश हे सारखेच असतात. म्हणजे 2 अक्षवृत्तांमधलं अंतर जे आहे ते सारखंच असतं कारण ते विषुववृत्तापासून समान अंतरावरती कल्पिलेले असतात. विषुववृत्त हे सर्वात मोठे व मूळ अक्षवृत्त होय. त्यावरील सर्व स्थळांचे अक्षांश 0 डिग्री असतात. बाकीची अक्षवृत्ते त्याच्या उत्तरेस व दक्षिणेस ध्रुवांकडे लहान लहान होत जातात. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव ही सर्वात लहान बिंदू मात्र अक्षवृत्ते होत. त्यांचे अक्षांश अनुक्रमे 90 डिग्री उत्तर व 90 डिग्री दक्षिण असतात. बघा, जसं आपण मागे डायग्राममध्ये बघितलं की 90 डिग्री उत्तरेला आहे उत्तर ध्रुव आणि 90 डिग्री दक्षिणेला आहे दक्षिण ध्रुव. पृथ्वीच्या मधोमध जी आडवी लाईन ड्रॉ केली जाते तिला विषुववृत्त असं म्हणतात आणि ह्या विषुववृत्तापासून समान अंतरावरती अक्षवृत्तेही ड्रॉ केली जातात. तर सर्वात मोठं अक्षवृत्त कोणतं आहे तर विषुववृत्त. आणि जसं जसं आपण ध्रुवाकडे जातो, उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे विषुववृत्तापासून, तर त्यावेळेला या अक्षवृत्तांची जी लांबी आहे ती कमी कमी होत जाते. त्यांचा डिस्टन्स सेम आहे, 2 अक्षवृत्तांमधला डिस्टन्स हे सेम आहे, फक्त त्यांची जी लांबी आहे ती कमी कमी होत जाते. एकूण अक्षांश आहेत 181. आता 181 कसे आहेत बघा, तर 90 अधिक 90 अधिक 1. आता 90 म्हणजे कोणते तर विषुववृत्तापासून उत्तरेकडे 90 अक्षवृत्त आहेत आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडे 90 अक्षवृत्त आहेत आणि विषुववृत्त 1 म्हणजे असे 181 अक्षवृत्त हे आहेत. यापेक्षा कमी असू शकत नाही किंवा जास्तही असणार नाही. तर हा प्रश्न सुद्धा विचारला जातो की पृथ्वीवरती एकूण किती अक्षांश आहेत तर 181. विषुववृत्ताच्या उत्तरेला 90, दक्षिणेला 90 आणि विषुववृत्त 1 असे 181 अक्षांश आहेत. त्यानंतर पुढचा पॉइंट बघू आपण, तो म्हणजे रेखावृत्त. आता रेखावृत्त हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. तर बघा, 90 डिग्री उत्तरेला आहे उत्तर ध्रुव आणि 90 डिग्री दक्षिणेला आहे दक्षिण ध्रुव. तर इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतच आहे की रेखावृत्त जे आहे ते उभ्या कल्पिलेल्या लाईन्स आहेत, म्हणजे दक्षिणोत्तर कल्पिलेल्या लाईन्स आहेत, त्याला आपण रेखावृत्त असं म्हणतो.
तर बघा, उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणाऱ्या व 1 डिग्री अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. रेखावृत्त हे कसे जोडले जातात, तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुवापासून तर दक्षिण ध्रुवापर्यंत रेखावृत्त हे ड्रॉ केले जातात आणि ते 1 डिग्री अंतरावरती काढण्यात आलेल्या अर्धवर्तुळाकार रेषा आहेत. मूळ रेखावृत्त म्हणजेच 0 डिग्री रेखावृत्त इंग्लंड जवळील ग्रीनविच या बेटावरून गेलेलं आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर 1 अंश अंतरावर याप्रमाणे 180 पश्चिम आणि 180 पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. बघा, मूळ रेखावृत्त म्हणजे 0 डिग्री रेखावृत्त असंही त्याला म्हटलं जातं. ते इंग्लंड जवळील ग्रीनविच या बेटावरून गेलेलं आहे आणि मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस आणि पश्चिमेला दर 1 अंश अंतरावर याप्रमाणे 180 डिग्री पश्चिम आणि 180 पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्त जी आहे ती मांडलेली आहेत. तर एकूण रेखावृत्त किती आहे ती सुद्धा लक्षात ठेवा, 360 आहेत. एकूण अक्षवृत्त आपण बघितलेले होते ते होते 181 आणि एकूण रेखावृत्त आहेत 360. ग्रीनविचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. आता ग्रीनविच म्हणजे काय, तर ग्रीनविच हे इंग्लंडमधील एक बेट आहे. या बेटावरून मूळ रेखावृत्त गेलेलं आहे आणि या मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे जे काही रेखावृत्त आहे त्याला आपण पूर्व रेखावृत्त असं म्हणतो आणि मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडील जे काही रेखावृत्त आहेत त्याला आपण पश्चिम रेखावृत्त असे म्हणतो. विषुववृत्तावर 2 रेखावृत्तांमधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जाताना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर 0 होते, कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावरती एकत्र येतात. इथे डायग्राम मध्ये दिसतच आहे बघा तुम्हाला की सर्वात जास्त अंतर 2 रेखावृत्तांमधलं ते विषुववृत्तावरतीच असतं आणि जसं जसं आपण ध्रुवाकडे जात जातो तसं 2 रेखावृत्तांमधलं अंतर जे आहे ते कमी होत जातं. मग इथे बघा, विषुववृत्तावरती 2 रेखावृत्तांमधलं अंतर किती आहे, तर 111 किलोमीटर. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. आणि जसं आपण ध्रुवाकडे जात जातो विषुववृत्तापासून तसं हे जे काही अंतर आहे 2 रेखावृत्तांमधलं हे कमी होत जातं आणि जे ध्रुव आहेत उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या ठिकाणी सर्व रेखावृत्त हे एकत्र येतात. त्यामुळे तिथे अंतर किती असतं, तर 0 किलोमीटर 0 किलोमीटर असतं. एका रेखावृत्तावरील सर्व ठिकाणी एकाच वेळी मध्यान्ह होत असल्याने रेखावृत्ताला मध्यान्ह वृत्त असेही म्हटले जाते. तर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. एका रेखावृत्तावरती जेवढेही ठिकाणं येत असतील त्या सर्व ठिकाणी एकाच वेळी मध्यान्ह ही होते आणि त्यामुळे रेखावृत्ताला मध्यान्ह वृत्त असेही म्हटलं जातं. एकूण रेखांश किती आहे, तर 360. आपण बघितलंच बघा की मूळ जे काय रेखावृत्त आहे 0 डिग्री रेखावृत्त हे 1 झालं आणि याच्या अपोजिट साईडला 180 डिग्री रेखावृत्त असे 2 आणि मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे 179 रेखावृत्त आहेत आणि मूळ रेखावृत्तापासून पश्चिमेकडे 179 रेखावृत्त आहेत. असे सर्व मिळून म्हणजे 179 अधिक 179 अधिक 0 डिग्रीचं एक रेखावृत्त आणि 180 डिग्रीचं एक रेखावृत्त असे एकूण 360 रेखांश म्हणजे 360 रेखावृत्त हे आहेत. सर्व रेखावृत्ते समान लांबीची असतात. जसं आपण अक्षवृत्त बघितलं होतं की अक्षवृत्तांमधलं डिस्टन्स तर सेम असतं पण त्याची लांबी ही ध्रुवाकडे जाताना कमी कमी होत जाते. पण जर आपण रेखावृत्तांचा विचार केला तर रेखावृत्तांचं उलट आहे. रेखावृत्ते जे आहे ते उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव अशी कल्पिलेली असतात, त्याच्यामुळे त्याची लांबी ही सारखी असते. पण विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना 2 रेखावृत्तांमधलं जे अंतर आहे ते कमी होत जातं. लगतच्या 2 रेखावृत्तांच्या घड्याळांमधील स्थानिक वेळेमध्ये 4 मिनिटांचा फरक असतो. आता हे आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेला आपण डिस्कस करू की 2 रेखावृत्तांच्या घड्याळामधील अंतर त्याच्या स्थानिक वेळांमधलं अंतर किती असतं, तर 4 मिनिटांचं असतं. तर हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. विषुववृत्तावर म्हणजे 0 डिग्री अक्षवृत्तावर कोणत्याही ठिकाणी लगतच्या 2 रेखावृत्तांमधील अंतर हे 111 किलोमीटर म्हणजेच 60 सागरी मैल नॉटिकल मैल इतके असते. आपण अगोदरच बघितलं की विषुववृत्तामध्ये जेवढेही रेखावृत्त येतात त्या सर्व रेखावृत्तांमधलं अंतर जे आहे प्रत्येक रेखावृत्तांमधलं 2 रेखावृत्तांमधलं अंतर जे आहे ते 111 किलोमीटर असतं. विषुववृत्तापासून जर आपण वर गेलो म्हणजे 23.5 डिग्री उत्तर
ज्याला आपण कर्कवृत्त असं म्हणतो, आणि 23.5 डिग्री दक्षिण ज्याला आपण मकरवृत्त असं म्हणतो. या कोणत्याही ठिकाणी लगतच्या 2 रेखावृत्तांमधील अंतर हे 102 किलोमीटर इतकं असतं. तर हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. 23.5 डिग्री उत्तर आणि 23.5 डिग्री दक्षिण म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्तावरती 2 रेखावृत्तांमधलं अंतर किती असतं, तर 102 किलोमीटर. त्यानंतर आपण अजून थोडं वर गेलो, म्हणजेच 66.5 डिग्री उत्तर ते 66.5 डिग्री दक्षिण. 66.5 डिग्री उत्तरेलाच आपण आर्टिक वृत्त असं म्हणतो आणि 66.5 डिग्री दक्षिणेला आपण अंटार्क्टिक वृत्त असं म्हणतो. तर आर्कटिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त या 2 वृत्तांमध्ये जेवढेही रेखावृत्त असतील त्या 2 रेखावृत्तांमधील अंतर किती असतं, तर 44 किलोमीटर. तर डायग्रामॅटिकली जर तुम्हाला समजलं असेल तर हे अतिशय सोपं आहे. विषुववृत्तावरती 2 रेखावृत्तांमधलं अंतर हे 111 किलोमीटर असतं. कर्कवृत्त आणि मकरवृत्तावरती 2 रेखावृत्तांमधलं अंतर हे 102 किलोमीटर असतं. आणि आर्कटिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त या ठिकाणी 2 रेखावृत्तांमधील अंतर हे 44 किलोमीटर एवढं असतं. ध्रुवांवरती रेखावृत्ते मिळत असल्याने तेथे लगतच्या 2 रेखावृत्तांमधील अंतर हे 0 किलोमीटर असते. तिथे सर्व ध्रुवांवरती सर्व रेखावृत्त एकत्र मिळतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कोणतंही अंतर नसतं. तर एवढ्या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तसंच 2 रेखावृत्तांच्या घड्याळामधील स्थानिक वेळेमध्ये 4 मिनिटांचा फरक असतो, हा सुद्धा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढे बघू आपण वृत्तजाळी म्हणजे काय. तर वृत्तजाळी म्हणजे अतिशय सोपं आहे की जर आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त या दोघांनाही पृथ्वी गोलावरती जर ड्रॉ केलं तर त्यामुळे वृत्तजाळी ही तयार होते. जसं तुम्हाला डायग्राममध्ये दिसते बघा की इथे अक्षवृत्त पण आहेत आणि रेखावृत्त पण आहेत. तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त या दोघांना इथे दाखवलेले बघा, तर त्यालाच काय म्हटलं जातं, तर वृत्तजाळी असं म्हटलं जातं. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विषुववृत्त म्हणजे काय आणि विषुववृत्त कोणत्या कोणत्या देशातून गेलंय, कोणत्या खंडांमधून गेलेलं आहे, एवढी सर्व माहितीही बघणार आहोत. आणि या बाबतीमध्ये एक्झाम्समध्ये क्वेश्चन हे विचारले जातात. तर बघा, सर्वात आधी आपण काही बेसिक माहिती ही बघून घेऊ. समजा ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीला जर आपण 2 समान भागांमध्ये विभागलं, 2 आडव्या समान भागांमध्ये विभागलं, तर ही जी काय लाईन दिसते तुम्हाला, जी पृथ्वीला बरोबर 2 समान भागांमध्ये विभागते, त्याला म्हटलं जातं 0° अक्षवृत्त. आणि 0° अक्षवृत्तालाच विषुववृत्त असंही म्हटलं जातं, म्हणजेच इक्वेटर, ज्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. त्यानंतर विषुववृत्तापासून आपण 23.5 डिग्री उत्तरेला गेलो तर तिथे आहे कर्कवृत्त आणि विषुववृत्तापासून 23.5 डिग्री दक्षिणेला आहे मकरवृत्त. तर विषुववृत्तापासून जर 66.5 डिग्री उत्तरेला गेलो आपण तर तिकडे आहे आर्कटिक वर्तुळ आणि विषुववृत्तापासून 66.5 डिग्री दक्षिणेला गेलो तर तिथे आहे अंटार्क्टिक वर्तुळ. तसंच उत्तरेकडचा जो शेवटचा पॉइंट आहे, जे शेवटचं टोक आहे, त्याला म्हटलं जातं 90 डिग्री उत्तर ध्रुव आणि जे दक्षिणेकडील टोक आहे त्याला म्हटलं जातं 90 डिग्री दक्षिण ध्रुव. ही जी काय माहिती आहे ही आपण अगोदरच्या लेक्चर्समध्येही बघितलेली होती. तर एवढं सर्व तुम्ही नोट डाऊन करून ठेवा जर तुम्हाला माहीत नसेल तर. त्यानंतर बघा, विषुववृत्त म्हणजे काय. तर विषुववृत्त म्हणजेच इक्वेटर हे पृथ्वीवरील 5 प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. आता 5 प्रमुख अक्षवृत्त कोणते आपण आत्ताच बघितलं. एक आहे विषुववृत्त, त्यानंतर कर्कवृत्त, मकरवृत्त, आर्कटिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त. हे 5 प्रमुख अक्षवृत्त आहेत. तसं तर एकूण 181 अक्षवृत्त आहेत, पण त्यापैकी हे 5 प्रमुख आहेत. तर विषुववृत्त जे आहे हे पृथ्वीवरील 5 प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. विषुववृत्त म्हणजेच 0° अक्षवृत्त. आपण बघितलं मागे की 0° अक्षवृत्त जे आहे त्यालाच विषुववृत्त म्हटलं जातं. एकूण 181 अक्षवृत्त आहेत, त्यापैकी सर्वात मोठं जे आहे ते आहे 0° अक्षवृत्त, म्हणजेच विषुववृत्त हे सर्वात मोठं अक्षवृत्त आहे. त्यानंतर बघा, विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे विभाजन होते. हेही आपण बघितलं आत्ताच की जर आपण पृथ्वीला 2 आडव्या समान भागांमध्ये विभागलं तर वरचा भाग आहे उत्तर गोलार्ध आणि खालचा भाग आहे दक्षिण गोलार्ध. तसंच जर आपण पृथ्वीला उभ्या 2 समान भागांमध्ये विभागलं तर पुन्हा 2 गोलार्ध होतात, पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध. विषुववृत्ताच्या जर लांबीचा विचार केला तर ती आहे साधारणपणे 40,075 किलोमीटर. एवढा पॉइंटही लक्षात ठेवा, विषुववृत्ताची लांबी किती आहे, 40,075 किलोमीटर एवढी आहे.
विषुववृत्तावरील ठिकाणांवर सर्वात जलद सूर्योदय आणि सूर्यास्त हा होत असतो. विषुववृत्तावरती नेहमी 12 तास दिवस व 12 तास रात्र अनुभवायास मिळते. इतर ठिकाणी दिवस आणि रात्र ऋतूंप्रमाणे लहान अथवा मोठ्या होत जातात. आता बघा, हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. इथे काही वेळा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. काय दिलेलं आहे बघा, अवकाशयाने अवकाशात सोडण्यासाठी विषुववृत्तावरील ठिकाणांचा वापर केला जातो, कारण पृथ्वीच्या परिवलनामुळे विषुववृत्तावरील ठिकाणे पृथ्वीवरील इतर कुठल्याही ठिकाणांपेक्षा पृथ्वीच्या मध्याभोवती जास्त वेगाने फिरत असतात. ह्या मिळालेल्या अधिक वेगामुळे अवकाशयाने सोडायला कमी इंधन लागते. तर बघा, अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, विचारलं जाऊ शकतं तुम्हाला एक्झाम मध्ये. पृथ्वीचा जो काही मध्य आहे म्हणजेच विषुववृत्त, या ठिकाणी पृथ्वीवरील जी काही ठिकाणे आहेत विषुववृत्तावरील ठिकाणं ही अधिक वेगाने फिरतात आणि अधिक वेगाने फिरल्यामुळे अवकाशयान सोडण्यासाठी कमी इंधन लागतं आणि त्यामुळे अवकाशयाने अवकाशात सोडण्यासाठी विषुववृत्तावरील ठिकाणांचा वापर हा केला जातो. त्यानंतर बघू आपण की विषुववृत्त जे आहे ते कोणत्या कोणत्या महाखंडांमधून किंवा किती देशांमधून, कोणत्या देशांमधून गेलेलं आहे. तर सर्व जे काही वृत्त आहेत, कर्कवृत्त, मकरवृत्त किंवा विषुववृत्त, हे 3 महाखंडांमधून गेलेले आहेत. विषुववृत्त जे आहे ते सुद्धा 3 महाखंडांमधून आणि 13 देशांमधून गेलेलं आहे. त्या 13 देशांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सर्वात आधी आपण महाखंड कोणते आहेत ते बघून घेऊ आणि कोणत्या महाखंडामधल्या किती देशांमधून गेलेले ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर सर्वात आधी बघा, आपण पश्चिमेपासून जर सुरुवात केली तर सर्वात पहिला खंड येतो दक्षिण अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या एकूण 3 देशांमधून विषुववृत्त हे गेलेलं आहे. त्यानंतर येतो आफ्रिका, आफ्रिकेच्या 7 देशांमधून आणि आशिया खंडाच्या 3 देशांमधून विषुववृत्त हे गेलेलं आहे. आता हे कोणकोणते देश आहेत हे आपण मॅप थ्रू बघू. तर बघा, हा आहे जगाचा मॅप आणि याच्यामध्ये विषुववृत्त म्हणजेच 0 डिग्री अक्षवृत्तालाच विषुववृत्त म्हटलं जातं. हे इथे तुम्हाला दाखवलंय. खंड बघितला आपण तर सर्वात पहिला खंड आहे दक्षिण अमेरिका, त्यानंतर आफ्रिका आणि त्यानंतर आहे आशिया. इथे बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की विषुववृत्त हे ऑस्ट्रेलियामधून गेलेलं आहे की नाही. तर बघा, इथे ऑस्ट्रेलिया महाखंड दिसतोय आपल्याला. तर विषुववृत्त जे आहे ते ऑस्ट्रेलिया महाखंडाच्या बऱ्याच वरतून गेलेलं आहे, म्हणजे इंडोनेशिया वगैरे जे काही बेट आहे तिथून. तर इथे क्लिअरली आपल्याला समजतंय की विषुववृत्त जे आहे ते ऑस्ट्रेलियामधून गेलेलं नाहीये, ते आशिया खंडामधून गेलेलं आहे. तर बघा, सुरुवात केली आपण दक्षिण अमेरिकेपासून. तर दक्षिण अमेरिकेच्या एकूण 3 देशांमधून विषुववृत्त हे गेलेलं आहे. सर्वात पहिला देश येतो इक्वाडोर आणि इक्वाडोरच्या बाजूला वरती एक देश आहे बघा, इथे याचं नाव आहे कोलंबिया आणि उजव्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला एक मोठा देश दिसतो आहे ज्याचं नाव आहे ब्राझील. तर अशा दक्षिण अमेरिकेच्या एकूण 3 देशांमधून विषुववृत्त हे गेलेलं आहे. ब्राझील हा एकमेव देश आहे जिथून विषुववृत्तही गेलेलं आहे आणि मकरवृत्तही गेलेलं आहे. ठीक आहे, तर ब्राझील देशाचं नाव लक्षात ठेवायचं. खूप मोठा देश आहे आणि ह्या देशामधून विषुववृत्त आणि मकरवृत्त हे दोन्हीही वृत्त गेलेले आहेत. त्यानंतर जाऊ आपण आफ्रिका महाखंडाकडे आणि आफ्रिका महाखंडाच्या एकूण 7 देशांमधून विषुववृत्त हे गेलेलं आहे. त्यातला सर्वात पहिला डाव्या साईडने जर आपण स्टार्ट केलं पश्चिमेकडून तर सर्वात पहिला देश आहे बघा गैबन. गैबनच्या बाजूला एक दिसतोय आपल्याला, तो म्हणजे कांगो. कांगोच्या बाजूला एक क्षेत्रफळाने मोठा देश दिसतोय बघा आपल्याला या ठिकाणी, त्याचं नाव आहे कांगो प्रजातांत्रिक. कांगो प्रजातांत्रिकच्या बाजूला अजून एक छोटासा देश दिसतोय आपल्याला या ठिकाणी, त्याचं नाव आहे युगांडा आणि युगांडाच्या बाजूला या ठिकाणी आहे केनिया आणि इकडे तुम्हाला अजून एक देश दिसतोय केनियाच्या बाजूला, तर याचं नाव आहे सोमालिया. तर आफ्रिकेचे हे एकूण 7 देश आहेत जिथून विषुववृत्त हे पास होतं. गैबन, कांगो, कांगो प्रजातांत्रिक, युगांडा, केनिया आणि सोमालिया. त्यानंतर येऊ आपण आशिया खंडाकडे. तर आशिया खंडाकडे आल्यानंतर भारताच्या दक्षिणेला डाव्या बाजूला काही बेटांचा समूह आहे ज्याला आपण म्हणतो मालदीव. तर मालदीव मधून सुद्धा विषुववृत्त हे गेलेलं आहे. त्यानंतर इकडे आलो आपण म्हणजेच भारताच्या पूर्वेला, तर इकडे आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया बेटांचा समूह आहे, इथून सुद्धा विषुववृत्त जातं. आणि त्यानंतर पुन्हा जर आपण ऑस्ट्रेलियाच्या वर गेलो तर इकडे परत काही बेटांचा समूह आहे आणि तिथे एक ठिकाण आहे किरिबाती. तर किरिबाती ह्या देशामधून सुद्धा विषुववृत्त हे गेलेलं आहे. तर बघा, असे एकूण 13 देशांमधून विषुववृत्त हे गेलेलं आहे. त्यापैकी दक्षिण अमेरिकेचे 3 देश इक्वाडोर, कोलंबिया आणि ब्राझील, आफ्रिकेचे 7 देश गैबन, कांगो, कांगो प्रजातांत्रिक, युगांडा, केनिया आणि सोमालिया
आणि आशिया खंडाचे 3 देश मालदीव, इंडोनेशिया आणि किरिबाती अशा एकूण 13 देशांमधून विषुववृत्त हे गेलेलं आहे. तुमच्याकडे ब्लँक मॅप असेल तर तुम्ही हे सर्व जे काय आहे ते मॅपमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि ते पुन्हा पुन्हा रिवाइज करत चला, जेणेकरून तुमच्या ते लक्षात राहील. बऱ्याच जणी ते ट्रिक्स यूज करतात लक्षात ठेवण्यासाठी, देशांची नावं लक्षात ठेवण्यासाठी, पण ट्रिक्स यूज करू नका. कारण की काही वेळेला तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो की विषुववृत्त ज्या देशांमधून गेलेला आहे त्या देशांचा क्रम लिहा. मग तो पूर्वेपासून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेपासून पूर्वेकडे, किंवा आफ्रिकेमध्ये कोणते कोणते देश आहेत, दक्षिण अमेरिकेतले कोणते देश आहेत, आशिया खंडातील कोणते देश आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर ह्या पद्धतीने मॅपनुसार लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने समजतील. मध्ये आपण बघणार आहोत कर्कवृत्ताबद्दल संपूर्ण माहिती. तर कर्कवृत्त जे आहे त्याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा नॉर्दर्न ट्रॉपिक असंही म्हटलं जातं. बघा, वृत्त जे आहेत ते कर्कवृत्त असेल, मकरवृत्त असेल किंवा विषुववृत्त, या बाबतीत प्रश्न जे आहेत ते हमखास कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला हा टॉपिक स्किप करून बिलकुल पण चालणार नाहीये. तर सर्वात आधी आपण बेसिक माहिती बघून घेऊ की कर्कवृत्त म्हणजे काय. तर बघा, समजा ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीला जर आपण आडव्या 2 समान भागांमध्ये विभागलं तर ती जी काही रेषा आहे त्याला आपण म्हणतो 0 डिग्री अक्षवृत्त, ज्यालाच विषुववृत्त असं म्हटलं जातं, म्हणजेच इक्वेटर असं म्हटलं जातं. जर विषुववृत्तापासून म्हणजे 0 डिग्री पासून जर आपण उत्तरेला गेलो 23.5 डिग्री उत्तरेला, तर त्या ठिकाणी जे काही वृत्त आहे त्याला म्हटलं जातं कर्कवृत्त, म्हणजेच ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा नॉर्दर्न ट्रॉपिक असंही त्याला म्हटलं जातं. आणि विषुववृत्तापासून जर आपण 23.5 डिग्री दक्षिणेला आलो तर त्या ठिकाणी जे काही वृत्त आहे त्याला म्हटलं जातं मकरवृत्त, ज्यालाच ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन किंवा साऊथर्न ट्रॉपिक असंही म्हटलं जातं. विषुववृत्तापासून म्हणजे 0 डिग्री अक्षवृत्तापासून जर आपण 66.5 डिग्री उत्तरेला गेलो तर तिथे जे काही सर्कल आहे, जे वृत्त आहे त्याला म्हटलं जातं आर्कटिक वृत्त किंवा आर्कटिक वर्तुळ. आणि सेम जर आपण दक्षिणेला गेलो म्हणजेच 66.5 डिग्री दक्षिणेला, तर तिथे आहे अंटार्क्टिक वर्तुळ, अंटार्क्टिक सर्कल. उत्तरेला 90 डिग्रीला आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिणेला 90 डिग्रीला आहे दक्षिण ध्रुव. तर एवढं बेसिक तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अतिशय बेसिक कन्सेप्ट आहे हा. इथे जे काही मी लाईन्स ड्रॉ केल्या ह्या सरळ नसतात, ह्या थोड्या तिरकस असतात, म्हणजे त्या गोलाकार लाईन्स या ड्रॉ केलेल्या असतात. पण इथे तुम्हाला समजण्यासाठी मी या पद्धतीने दाखवलेलं आहे. तर इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की 0 डिग्री अक्षवृत्तालाच विषुववृत्त म्हटलं जातं. सर्वात मोठं अक्षवृत्त आहे विषुववृत्त. 23.5 डिग्री उत्तरेला आहे कर्कवृत्त, 23.5 डिग्री दक्षिणेला आहे मकरवृत्त, 66.5 डिग्री उत्तरेला आहे आर्कटिक वर्तुळ आणि 66.5 डिग्री दक्षिणेला आहे अंटार्क्टिक वर्तुळ. त्यानंतर पुढचा पॉइंट बघू आपण, ते म्हणजे कर्कवृत्त म्हणजे काय. तर कर्कवृत्त, ज्यालाच ट्रॉपिक ऑफ कॅन्सर और नॉर्दर्न ट्रॉपिक असंही म्हटलं जातं, हे पृथ्वीवरील 5 प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. आता 5 प्रमुख अक्षवृत्त आपण आत्ताच बघितली. पहिला आहे विषुववृत्त, त्यानंतर कर्कवृत्त, मकरवृत्त, आर्कटिक वर्तुळ आणि अंटार्क्टिक वर्तुळ, हे 5 प्रमुख अक्षवृत्त आहेत. तसंच एकूण 181 अक्षवृत्त आहेत, पण त्यापैकी हे 5 अतिशय महत्वाचे आणि 5 पैकी जे 3 आहेत कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्त, हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर कर्कवृत्त जे आहे ते पृथ्वीवरील 5 प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्नी बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमध्ये कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर 21 जून या दिवशी मध्यान्नी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. तर ही तारीख लक्षात ठेवायची तुम्हाला. कर्कवृत्तावरती 21 जून ह्या दिवशी मध्यान्नीला सूर्य बरोबर डोक्यावर हा येत असतो. कर्कवृत्त विषुववृत्तापासून 23.5 डिग्री उत्तरेला आहे, आपण आत्ताच बघितलं बघा. विषुववृत्तापासून कर्कवृत्तासारख्याच अंतरावर असलेल्या दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. विषुववृत्तापासून 23.5 डिग्री उत्तरेला आहे कर्कवृत्त आणि विषुववृत्तापासून 23.5 डिग्री दक्षिणेला आहे मकरवृत्त. कर्कवृत्त आणि मकरवृत्त यामधील भागास उष्णकटिबंध असे म्हणतात. जर हे तुम्हाला माहित नसेल तर हे आपण अक्षवृत्त जे काही लेक्चर बघितलेलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर या बाबतीमध्ये माहित नसेल तर आधी ते व्हिडिओ लेक्चर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होतील.
तर कर्कवृत्त आणि मकरवृत्त म्हणजे 23.5 डिग्री उत्तर ते 23.5 डिग्री दक्षिण हा जो काय मधला भाग आहे हा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मोडतो. भारतातील दिल्ली जे काय आहे ते कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्यामुळे तेथे सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तर एवढा पॉइंट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपण बघू की कर्कवृत्त जे आहे ते कोणत्या महाखंडातून किंवा कोणत्या देशातून जातं. तर सर्वात आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की कर्कवृत्त जे आहे किंवा कोणतंही वृत्त, मकरवृत्त असू द्या किंवा विषुववृत्त, हे किती महाखंडांमधून जातं आणि किती देशांमधून जातं. तर कर्कवृत्त जे आहे ते 3 महाखंडांमधून जातं आणि 18 देशांमधूनही जातं. तर ते 3 महाखंड कोणते? तर सर्वात पहिला आहे उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकेतले 2 जे काही देश आहे तिथून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. त्यानंतर आहे आफ्रिका. आफ्रिकेतील एकूण 8 देशांमधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. आणि आशिया. आशियातील सुद्धा एकूण 8 देशांमधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. तर एवढी बेसिक माहिती तुम्हाला आधी माहीत असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या देशांची नावं सुद्धा लक्षात राहतील. जर तुमच्याकडे ब्लँक मॅप असेल एखादा तर त्याच्यावरती तुम्ही ते देशांची जी नावं आहे ती लिहून ठेवा आणि पुन्हा पुन्हा बघत चला म्हणजे ते तुमच्या लक्षात राहील. तर बघा हा आहे आपला जगाचा मॅप आणि याच्यामध्ये कर्कवृत्त बघणार आहोत आपण. 23.5 डिग्री उत्तरेला विषुववृत्तापासून 23.5 डिग्री उत्तरेला आहे कर्कवृत्त. आता हे जे काही कर्कवृत्त आहे हे कोणत्या कोणत्या देशातून गेलेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण सुरुवात करू डाव्या बाजूने. आता सर्वात आधी इथे कोणता महाखंड येतो तर तो आहे उत्तर अमेरिका, त्याच्यानंतर येतो आफ्रिका आणि त्यानंतर आशिया. तर बघा डाव्या साईडने जर आपण सुरुवात केली तर सर्वात पहिला देश उत्तर अमेरिकेचा येतो तो म्हणजे मेक्सिको. त्यानंतर दुसरा देश आहे बहामास. आता बहामास हे जे काय आहे इथे खूप सारे बेटांचा समूह आहे आणि त्या ठिकाणीच एक बहामास देश म्हणून आहे. तर उत्तर अमेरिकेच्या फक्त 2 देशांमधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. एक म्हणजे मेक्सिको आणि दुसरं बहामास. तर एवढा पॉइंट लक्षात ठेवा. त्यानंतर जसं आपण आफ्रिकेकडे गेलो तर आफ्रिकेचा सर्वात पहिला देश जिथून कर्कवृत्त हे गेलेलं आहे तो आहे पश्चिम सहारा. इथे दिसतंय बघा तुम्हाला. त्यानंतर पश्चिम सहाराच्या बाजूचा एक देश आहे अल्जेरिया. त्यानंतर आहे लिबिया. लिबियाच्या बाजूला आहे इजिप्त आणि इजिप्तलाच काय म्हटलं जातं तर मिस्र असंही म्हटलं जातं. नाव लक्षात ठेवा. काही वेळेला इजिप्तच्या ऐवजी तुम्हाला मिस्र असं नाव दिलेलं असतं. बऱ्याच जणांना माहित नसतं मग ते कन्फ्यूज होऊन जातात. तर इजिप्तलाच दुसरं नाव आहे मिस्र. तर पश्चिम सहारा, अल्जेरिया, लिबिया, इजिप्त आणि नंतर आपण जर खाली आलो पश्चिम सहाराच्या खाली एक देश आहे तो म्हणजे मारितानिया आणि मारितानियाच्या बाजूला आहे माली. मालीच्या बाजूला एक देश आहे नायजर. नायजरच्या बाजूला आहे चाड. तर असे एकूण 8 देश आहेत आफ्रिकेमध्ये की जिथून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. त्यानंतर जर आपण आशिया खंडाचा विचार केला तर सर्वात पहिले येतात अरब देश. एकूण 3 अरब देश आहे की जिथून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. तर सर्वात पहिला आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबियाच्या खाली एक देश दिसतोय बघा तुम्हाला तो आहे UAE आणि UAEच्या बाजूला अजून एक देश आहे जिथून कर्कवृत्त हे गेलेलं आहे तो म्हणजे ओमान. त्यानंतर सर्वांना माहिती आहे की भारतातून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. भारताच्या बाजूला आहे बांगलादेश. या ठिकाणी बांगलादेशच्या बाजूला आहे म्यानमार. त्यानंतर वरती एक मोठा देश आहे तो म्हणजे चीन. तर चीन मधून सुद्धा कर्कवृत्त हे गेलेलं आहे आणि चीनच्या बाजूला उजव्या साईडला एक छोटासा देश दिसतोय बघा आपल्याला तो आहे तायवान. तर असे आशिया खंडातील एकूण 8 देश जे आहे तिथून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. तर एखादा ब्लँक मॅप तुमच्याकडे असेल तर हे सर्व तुम्ही तिथे नावं लिहून घ्या आणि पुन्हा पुन्हा ते बघत चला जेणेकरून तुमचे हे सर्व जे काही देश आहेत ते अगदी तोंडी पाठ होतील. तुम्हाला कोणतीही ट्रिक वापरण्याची इथे गरज पडणार नाही. तर सर्वात आधी कर्कवृत्त, मकरवृत्त किंवा विषुववृत्त हे लक्षात ठेवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे प्रत्येक जे वृत्त आहे बघा इथे एक पॉइंट लक्षात ठेवा की प्रत्येक जे वृत्त आहे मकरवृत्त, विषुववृत्त आणि कर्कवृत्त हे 3ही वृत्त जे आहे ते 3 महाखंडांमधून गेलेलं आहे. तर सर्वात आधी आपण कर्कवृत्त बघितलं. कर्कवृत्त हे उत्तर अमेरिका, आफ्रिका आणि आशिया या 3 महाखंडांमधून गेलेलं आहे. उत्तर अमेरिकेमधले 2 देश मेक्सिको आणि बहामास, आफ्रिकेमधील 8 देश आणि आशिया खंडातील 8 देश अशा एकूण 18 देशांमधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. तर एवढे सर्व पॉइंट तुमच्या लक्षात असायला पाहिजे. कर्करेखा भारताच्या मध्यातून जात असल्याने भारत 2 समान भागात विभागला गेलेला आहे. भारतातून फक्त एकच वृत्त जातं आणि ते म्हणजे कर्कवृत्त, कर्करेखा.
तर भारताच्या कोणत्या राज्यातून कर्करेखा ही जाते हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे। तर कर्करेखा जी आहे ते भारताच्या एकूण 8 राज्यांमधून जाते आणि ते 8 राज्य कोणते आहेत बघा। तर सर्वात पहिले जर आपण पश्चिम ते पूर्व गेलो तर सर्वात पहिलं राज्य लागतं गुजरात, त्यानंतर आहे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम। तर अशा भारताच्या एकूण 8 राज्यांमधून कर्करेखा ही गेलेली आहे। आता हेच आपण जर मॅप थ्रू लक्षात ठेवलं तर ते आपल्या अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात राहील। तर बघा हा आहे भारताचा मॅप आणि याच्यामध्ये कर्करेखा जर आपण दाखवली तर ती इथे येते 23.5 डिग्री उत्तरेला, विषुववृत्तापासून 23.5 डिग्री उत्तरेला आहे कर्कवृत्त आणि हे कर्कवृत्त भारताच्या एकूण 8 राज्यांमधून जातं। जगाचा विचार केला तर 3 महाखंडांमधून आणि 18 देशांमधून जातं आणि भारताचा विचार केला तर भारतातील एकूण 8 घटक राज्यांमधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे। तर बघा जर आपण पश्चिमेपासून सुरुवात केली तर सर्वात पहिलं जे काय राज्य आहे ते गुजरात। थोडं जर आपण वर बघितलं तर आहे राजस्थान, गुजरातच्या बाजूला आहे मध्य प्रदेश, मध्य प्रदेश नंतर येतं छत्तीसगड, छत्तीसगड नंतर आहे झारखंड, झारखंडच्या बाजूला आहे इकडे पश्चिम बंगाल, त्यानंतर इकडे जर आपण बघितलं तर एक छोटंसं राज्य आहे ते म्हणजे त्रिपुरा आणि त्रिपुराच्या बाजूला आहे मिझोराम। तर अशा भारताच्या एकूण 8 राज्यांमधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे। आपण बघणार आहोत मकर वृत्ताबद्दल संपूर्ण माहिती। मकर वृत्तालाच काय म्हटलं जातं तर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न और साऊथर्न ट्रॉपिक असंही म्हटलं जातं। तर याच्यामध्ये आपण मकर वृत्त म्हणजे काय किंवा मकर वृत्त जे आहे ते कोणत्या खंडांमधून किंवा कोणत्या देशांमधून गेलेले आहे तर एवढी सर्व माहिती ही बघणार आहोत। तर बघा सर्वात आधी बघू आपण की मकर वृत्त म्हणजे काय। तर समजा ही आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीला जर आपण आडव्या 2 समान भागांमध्ये विभागलं तर हे जे काय अक्षवृत्त आहे त्याला म्हटलं जातं 0 डिग्री अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त। 0 डिग्री अक्षवृत्तालाच विषुववृत्त असंही म्हटलं जातं आणि हे सर्वात मोठं अक्षवृत्त आहे। त्यानंतर जर विषुववृत्तापासून आपण 23.5 डिग्री उत्तरेला गेलो तर तिथे आहे कर्कवृत्त आणि विषुववृत्तापासून जर आपण 23.5 डिग्री दक्षिणेला गेलो तर तिथे आहे मकर वृत्त। विषुववृत्तापासून आपण 66.5 डिग्री उत्तरेला गेलो तर तिकडे आहे आर्कटिक वर्तुळ आणि विषुववृत्तापासून जर आपण 66.5 डिग्री दक्षिणेला गेलो तर तिथे आहे अंटार्क्टिक वर्तुळ। त्यानंतर आर्कटिक वर्तुळच्या वरती 90 डिग्रीला आहे उत्तर ध्रुव आणि अंटार्क्टिक वर्तुळाच्या तिथे 90 डिग्रीला आहे दक्षिण ध्रुव। तर एवढी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असायला पाहिजे। जर तुम्ही अगोदरचे माझे व्हिडिओ लेक्चर्स बघितले असतील अक्षवृत्त, रेखावृत्त किंवा विषुववृत्त आणि कर्कवृत्त तर त्यामध्ये मी तुम्हाला या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे। जर हे तुम्ही नोट डाऊन करून घेतलेलं नसेल नोटबुकमध्ये तर करून घ्या जेणेकरून तुम्हाला ते रिव्हिजनसाठी कामात येईल। त्यानंतर बघू आपण की मकर वृत्त म्हणजे काय। तर मकर वृत्त म्हणजेच ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न और साऊथर्न ट्रॉपिक हे पृथ्वीवरील 5 प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे। 5 प्रमुख अक्षवृत्त तुम्हाला माहित आहेत, एकूण 181 अक्षवृत्त आहेत पण 5 त्यापैकी महत्त्वाचे आहेत। ते कोणते तर पहिला आहे विषुववृत्त, त्यानंतर कर्कवृत्त, मकर वृत्त, आर्कटिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त। तर मकर वृत्त जे आहे ते ह्या 5 प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे। सूर्य जेथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमध्ये मकर वृत्त हे सर्वात दक्षिणेकडील अक्षवृत्त होय। सूर्य बरोबर डोक्यावरती कर्कवृत्तावरती पण येतो आणि कर्कवृत्त हे विषुववृत्ताच्या उत्तरेला आहे आणि सूर्य डोक्यावर मकर वृत्तावरही येतो आणि मकर वृत्त जे आहे ते विषुववृत्ताच्या दक्षिणेला आहे। पृथ्वीच्या विषुववृत्तापासून दक्षिणेस 23.5 डिग्री एवढ्या कोनीय अंतरावर व त्यास समांतर असलेल्या काल्पनिक रेषेला म्हणजे अक्षवृत्ताला मकर वृत्त असे म्हणतात। तर हे आपण आताच बघितलं बघा, विषुववृत्तापासून 23.5 डिग्रीला कर्कवृत्त आणि विषुववृत्तापासून 23.5 डिग्री दक्षिणेला आहे मकर वृत्त। दक्षिण गोलार्धात हिवाळी किंवा डिसेंबर अयनदिनी म्हणजेच 22 डिसेंबर रोजी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे कललेला असतो। त्यावेळी सूर्य मकर वृत्तावर खस्वस्तिकी म्हणजे थेट मध्यावर आलेला असतो आणि त्या दिवशी तेथे सूर्यकिरणे लंबरूप पडतात। कर्कवृत्तावर 21 जून ह्या दिवशी असतं आणि मकर वृत्तावरती 22 डिसेंबर। तर ह्या 2 डेट्स लक्षात ठेवा। मकर वृत्त ही सूर्याच्या दक्षिणायनाची कमाल मर्यादा असून पृथ्वीवरील उष्णकटिबंधाची ती दक्षिण सीमा आहे। हे सुद्धा आपण बघितलं होतं बघा अक्षवृत्त आणि रेखावृत्तामध्ये
की 23.5 डिग्री उत्तर म्हणजेच कर्कवृत्तापासून 23.5 डिग्री दक्षिण म्हणजेच मकर वृत्तापर्यंत, कर्कवृत्त ते मकर वृत्त एवढा जो काय पट्टा आहे हा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये येतो. मकर वृत्ताच्या दक्षिणेस सूर्यकिरणे कायमच तिरपी पडतात. मकर वृत्तासारखेच उत्तर गोलार्धातील अक्षवृत्तास कर्कवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकर वृत्त यामधील भाग उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये येतो. त्यानंतर बघू आपण की मकर वृत्त जे आहे ते कोणत्या महाखंडातून जातं आणि कोणत्या देशांमधून जातं. तर सर्वात आधी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की मकर वृत्त जे आहे ते किती महाखंडांमधून आणि किती देशांमधून जातं. मकर वृत्त जे आहे ते एकूण 3 महाखंड आणि 10 देशांमधून जातं. ते 3 महाखंड कोणते आहेत तर सर्वात पहिला येतो दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिकेच्या एकूण 4 देशांमधून मकर वृत्त हे गेलेलं आहे. आफ्रिकेच्या एकूण 5 देशांमधून आणि ऑस्ट्रेलियाच्या 1. ऑस्ट्रेलिया हा एक संपूर्ण महाखंड आहे, तसंच तो एक संपूर्ण देश आहे, म्हणून आपण त्याला एक कन्सिडर केलं इथे. तर अशा एकूण 10 देशांमधून मकर वृत्त हे गेलेलं आहे. आता ते 10 देश कोणते आहेत ते आपण मॅपमध्ये बघू. तर बघा, हा आहे जगाचा मॅप आणि याच्यामध्ये मकर वृत्त आहे या ठिकाणी. विषुववृत्तापासून 23.5 डिग्री दक्षिणेला आहे मकर वृत्त. आता महाखंड आपल्या लक्षात येत आहेत बघा. जर आपण पश्चिमेकडून सुरुवात केली तर सर्वात पहिला महाखंड येतो दक्षिण अमेरिका, त्यानंतर येतो आफ्रिका आणि त्यानंतर येतो ऑस्ट्रेलिया. तर दक्षिण अमेरिकेच्या एकूण 4 देशांमधून मकर वृत्त हे गेलेलं आहे. ते 4 देश कोणते आहेत बघा. तर सर्वात पहिले इथे एक देश दिसतोय, त्याचं नाव आहे चिली. आणि चिलीच्या बाजूला सुद्धा एक मोठा देश दिसतोय बघा, जो आहे अर्जेंटिना. अर्जेंटिनाच्या वरती एक छोटासा देश आहे या ठिकाणी, त्याचं नाव आहे पराग्वे. आणि पराग्वेच्या बाजूला एक मोठा देश आहे बघा, तो म्हणजे ब्राझील. तर ब्राझील हा एकमेव देश असा आहे की जिथून विषुववृत्तही गेलेला आहे आणि मकर वृत्तही गेलेला आहे. तर ब्राझीलचं नाव लक्षात ठेवायचंय. तर असे दक्षिण अमेरिकेतील एकूण 4 देश जिथून मकर वृत्त हे गेलेलं आहे, ते देशांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. चिली, अर्जेंटिना, ब्राझील आणि पराग्वे. त्यानंतर येऊ आपण आफ्रिका महाखंडाकडे. आणि आफ्रिका महाखंडाच्या एकूण 5 देशांमधून मकर वृत्त हे गेलेलं आहे. तर सर्वात पहिला जो देश दिसतोय तुम्हाला त्याचं नाव आहे नामिबिया. नामिबियाच्या बाजूला आहे बोत्स्वाना. त्यानंतर इकडे एक लांब देश दिसतोय बघा, ज्याचं नाव आहे मोझाम्बिक. आफ्रिका महाखंडाच्या दक्षिणेला एक देश दिसतोय बघा, ज्याचं नाव आहे दक्षिण आफ्रिका. त्यानंतर आफ्रिकेपासून थोडं पुढे गेलो तर इकडे एक बेट दिसतंय, ज्याचं नाव आहे मेडागास्कर. तर असे एकूण 5 देश आहेत आफ्रिका महाखंडामधले की जिथून मकर वृत्त हे गेलेलं आहे. आणि ते देश कोणते आहेत तर नामिबिया, बोत्स्वाना, मोझाम्बिक, दक्षिण आफ्रिका आणि मेडागास्कर. ऑस्ट्रेलिया महाखंडाचा विचार केला तर ऑस्ट्रेलिया हा एक संपूर्ण देश आहे, एक संपूर्ण महाखंड आहे. तर ऑस्ट्रेलियामधून सुद्धा मकर वृत्त हे गेलेलं आहे. ज्याप्रमाणे कर्कवृत्त हे भारताचं 2 भागांमध्ये विभाजन करतं, त्याचप्रमाणे मकर वृत्त जे आहे ते ऑस्ट्रेलियाला बरोबर 2 भागांमध्ये विभागतं. तर एवढी जी माहिती आहे ही अतिशय महत्त्वाची आहे, एवढी सफिशियंट आहे. जेही आपण आतापर्यंत घेतलंय कर्कवृत्त, मकर वृत्त आणि विषुववृत्त, तर याच्यामध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन कोणते विचारले जातात की हे 3ही जे काही वृत्त आहे याच्याबद्दल माहिती विचारली जाते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉइंट येतो तो म्हणजे हे 3 जे काही वृत्त आहे हे कोणत्या महाखंडांमधून गेले, कोणत्या देशांमधून गेले, किती महाखंड आणि किती देश, हे सुद्धा तुम्हाला संख्या लक्षात ठेवायची आहे. आपण बघणार आहोत अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांबद्दलचे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर. तर याच्यामध्ये आपण काही 20+ क्वेश्चन्स हे बघणार आहोत जे अतिशय महत्त्वाचे आहेत. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्या बाबतीमध्ये तेच आपण बघणार आहोत, जे मागे विचारले गेलेले आहेत किंवा पुढे विचारले जाऊ शकतात. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या पहिल्या क्वेश्चन पासून. तर पहिला प्रश्न दिलेला आहे, पृथ्वीवर पूर्व पश्चिम कल्पिलेल्या आडव्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? आणि ऑप्शन दिलेले आहेत अक्षवृत्ते, रेखावृत्ते, आंतरराष्ट्रीय वाररेषा. तर बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे अक्षवृत्ते. पृथ्वीवर ज्या काही पूर्व पश्चिम काढलेल्या आडव्या काल्पनिक रेषा असतात त्यांना अक्षवृत्ते असं म्हणतात. आणि पृथ्वीवर उत्तर दक्षिण या पद्धतीने ज्या काही उभ्या रेषा काढल्या जातात, उभ्या काल्पनिक रेषा काढल्या जातात, त्यांना म्हटलं जातं रेखावृत्ते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 2 रेखावृत्तांमधील सर्वाधिक अंतर कोणत्या वृत्तावरती असते? आणि ऑप्शन दिला आहे
कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त आणि यापैकी एकही नाही. तर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे विषुववृत्त. 2 रेखावृत्तांमधलं सर्वात जास्त अंतर हे विषुववृत्तावरती असतं आणि विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना 2 रेखावृत्तांमधलं अंतर हे कमी होत जातं आणि ध्रुवांवरती ते अंतर जे आहे ते 0 असतं. तर एवढा पॉइंट लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, रेखावृत्ते कशी असतात? तर ऑप्शन दिलाय आपल्याला वर्तुळाकार, अर्धवर्तुळाकार, बिंदू स्वरूप. तर इथे करेक्ट आन्सर आहे अर्धवर्तुळाकार. रेखावृत्ते जी आहेत ती अर्धवर्तुळाकार असतात आणि अक्षवृत्ते जी आहेत ती वर्तुळाकार असतात. पुढचा प्रश्न बघा, अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वी गोलावर काय तयार होते? आणि ऑप्शन दिले आहेत कोनीय अंतर, गोलार्ध, वृत्तजाळी. तर याचंही आन्सर सर्वांना माहीत असेल. अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते हे जर आपण पृथ्वी गोलावरती काढले तर वृत्तजाळी ही तयार होते. पुढचा प्रश्न बघा, कर्करेखा खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन दिले आहेत 23.5 डिग्री उत्तर गोलार्ध, 23.5 डिग्री दक्षिण गोलार्ध, 66.5 डिग्री उत्तर गोलार्ध, 66.5 डिग्री दक्षिण गोलार्ध. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. याचं उत्तर आहे 23.5 डिग्री उत्तर गोलार्ध. बघा 0 डिग्री अक्षवृत्ताला म्हटलं जातं विषुववृत्त, 23.5 डिग्री उत्तर गोलार्धामध्ये आहे कर्कवृत्त, 23.5 डिग्री दक्षिण गोलार्धामध्ये आहे मकरवृत्त, 66.5 डिग्री उत्तर गोलार्धामध्ये आहे आर्कटिक वर्तुळ आणि 66.5 डिग्री दक्षिण गोलार्धामध्ये आहे अंटार्कटिक वर्तुळ. पुढचा प्रश्न बघू आपण, मकर रेखा खालीलपैकी काय आहे? तर बघा तेच ऑप्शन दिलेत आपल्याला. आत्ता सांगितलं मी तुम्हाला. तर मकर रेखा जी आहे ती आहे 23.5 डिग्री दक्षिण गोलार्ध. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, 2 रेखावृत्तांमधील वेळेचा फरक किती असतो? आणि ऑप्शन दिलेले आहेत 4 मिनिट, 5 मिनिट, 6 मिनिट आणि 7 मिनिट. तर हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. तर 2 रेखावृत्तांमधील वेळेचा फरक किती असतो? तर 4 मिनिटांचा असतो. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी 1 तासात किती रेखांश फिरते? आणि ऑप्शन दिलेत बघा तुम्हाला 12 डिग्री, 13 डिग्री, 14 डिग्री आणि 15 डिग्री. तर पृथ्वी जी आहे ती 1 तासामध्ये 15 डिग्री रेखांशी फिरते. पुढचा प्रश्न बघा, उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्त आहेत? ऑप्शन दिले तुम्हाला 89, 90, 91. तर याचं करेक्ट आन्सर आहे 90. उत्तर गोलार्धामध्ये एकूण अक्षवृत्त किती आहेत? तर 90 आहेत. बघा विषुववृत्त जे आहे ते सर्वात मोठं अक्षवृत्त आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेला 90 अक्षवृत्त आहेत आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला 90 अक्षवृत्त आहेत. म्हणजेच जर आपण एकूण अक्षवृत्त काउंट केले तर 90 अधिक 90 अधिक 1. 1 म्हणजे विषुववृत्त. तर असे एकूण 181 अक्षवृत्त हे पृथ्वी गोलावरती आहेत. पुढचा प्रश्न बघा, एकूण रेखावृत्तांची संख्या किती आहे? ऑप्शन दिले तुम्हाला 180, 360, 361 आणि 181. तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. एकूण रेखावृत्तांची संख्या आहे 360. 360 कशी काय आहे? तर मूळ रेखावृत्त जर आपण बघितलं तर ते आहे 0 डिग्री रेखावृत्त, ज्याला मूळ रेखावृत्त असं म्हटलं जातं. ते एक मूळ रेखावृत्ताच्या म्हणजे 0 डिग्री रेखावृत्ताच्या अपोजिट साईडचे एक रेखावृत्त आहे 180 डिग्रीचं. असे 2 आणि ह्या मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडील 179 आणि पश्चिमेकडील 179 असे एकूण 360 रेखावृत्त पृथ्वी गोलावरती आहेत. पुढे बघूया, विषुववृत्त रेषेला समांतर काढलेल्या रेषांना काय म्हणतात? ऑप्शन दिलेत आपल्याला अक्षवृत्त, रेखावृत्त, ग्रीनविच रेखा, यापैकी एकही नाही. तर विषुववृत्ताला समांतर काढलेल्या रेषांनाच अक्षवृत्त असं म्हणतात. आणि विषुववृत्त हे काय आहे? तर 0 डिग्री अक्षवृत्त आहे आणि हे सर्वात मोठं अक्षवृत्त आहे. पुढे बघा, खालीलपैकी पृथ्वी गोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणते? अतिशय सोपा प्रश्न आहे. ऑप्शन दिलेत तुम्हाला विषुववृत्त, उत्तर ध्रुव, मूळ रेखावृत्त. आणि ह्या 3 ऑप्शनपैकी पृथ्वी गोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणतं आहे? ते म्हणजे उत्तर ध्रुव. पृथ्वीवरती उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे दोन्हीही बिंदू स्वरूपातील वृत्त आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताच्या मध्यातून टिंबटिंब हे वृत्त जाते. ऑप्शन दिलेले आहेत कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त आणि यापैकी एकही नाही. तर सर्वांना माहिती आहे की भारताच्या मध्यातून म्हणजे भारतातून फक्त एकच वृत्त जातं आणि ते आहे कर्कवृत्त. आणि कर्कवृत्त जे आहे ते भारताच्या एकूण
8 घटक राज्यांमधून जातं. पुढचा प्रश्न बघा, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्करेखा जाते? ऑप्शन दिलेत तुम्हाला महाराष्ट्र, ओडिसा, मेघालय, मिझोराम. तर इथे करेक्ट आन्सर आहे मिझोराम. भारतातील एकूण 8 राज्यांमधून कर्कवृत्त जातं. त्या 8ही राज्यांचं नाव तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि ह्या दिलेल्या ऑप्शनमधून मिझोराममधून कर्कवृत्त हे जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कर्करेखा, मकर रेखा आणि विषुववृत्तीय रेखा या तीनही रेखा कोणत्या महाखंडातून जातात? तर ऑप्शन दिले आपल्याला आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. तर इथे करेक्ट आन्सर आहे आफ्रिका. आफ्रिका जो आहे तो एकमेव असा महाखंड आहे की जिथून हे तीनही वृत्त जातात. तर नाव लक्षात ठेवायचंय, अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे हा. त्यानंतर बघू पुढचा प्रश्न, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? ऑप्शन दिलेत अक्षांश रेषा, रेखांश रेषा, आंतरराष्ट्रीय वार रेषा आणि यापैकी एकही नाही. तर इथे करेक्ट आन्सर आहे रेखांश रेषा. रेखावृत्तीय रेषा ज्या आहेत त्या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडतात. पुढे बघू पुढचा प्रश्न, पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तामुळे तयार होतात? तर हे पण एक अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. ऑप्शन दिलेत बघा तुम्हाला 0 डिग्री मूळ अक्षवृत्त व 180 डिग्री रेखावृत्त. दुसरा आहे 0 डिग्री मूळ रेखावृत्त व 180 डिग्री रेखावृत्त, उत्तर व दक्षिण ध्रुववृत्त. तर इथे करेक्ट आन्सर आहे बी. 0 डिग्री मूळ रेखावृत्त आणि ह्या 0 डिग्री मूळ रेखावृत्ताच्या अपोजिट साईडचं एक रेखावृत्त आहे ते म्हणजे 180 डिग्री रेखावृत्त. तर ह्या रेखावृत्तामुळे पृथ्वीचे 2 गोलार्ध तयार होतात, पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. पुढचा प्रश्न बघू, कर्करेखा खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही? आणि इथे ऑप्शन दिलेत पाकिस्तान, बांगलादेश, भारत आणि म्यानमार. तर हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर जर तुम्हाला माहीत असेल की कर्कवृत्त कोणत्या देशातून जातं तर कोणत्या देशातून जात नाही हेही तुम्हाला सांगता येईल. तर कर्कवृत्त जे आहे ते पाकिस्तानमधून जात नाही, ते भारतामधून जातं, बांगलादेशमधून जातं आणि म्यानमारमधूनही जातं. पुढचा प्रश्न बघा, आफ्रिकेतील कोणती नदी मकर रेषेला 2 वेळा छेदून जाते? तर ऑप्शन दिलंय कांगो नदी, लिम्पोपो नदी, जांबेजी नदी आणि नायजर नदी. तर इथे करेक्ट आन्सर आहे लिम्पोपो नदी. लिम्पोपो नदी जी आहे ती आफ्रिकेतील एक प्रमुख नदी आहे आणि ही नदी मकर रेषेला 2 वेळा छेदून जाते. पुढचा प्रश्न आहे बघा, आफ्रिकेतील कांगो नदी 2 वेळा कोणत्या वृत्ताला छेदून जाते? आणि इथे ऑप्शन दिलेत कर्करेखा, विषुववृत्तीय रेखा, मकर रेखा आणि यापैकी एकही नाही. तर इथे करेक्ट आन्सर आहे विषुववृत्तीय रेखा. कांगो नदी जी आहे ती विषुववृत्तीय रेखेला 2 वेळा छेदून जाते. तर हे जे काय 2 पॉइंट आहेत, एक लिम्पोपो नदी बाबतीमध्ये आणि एक कांगो नदीच्या बाबतीमध्ये, हे दोन्हीही जे काही प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचे आहेत. हे अगोदरच्या बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले गेलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, नोट डाऊन करून ठेवा कुठेतरी. या दोन्हीही नद्या, लिम्पोपो नदी आणि कांगो नदी, या दोनही नद्या आफ्रिकेतील प्रमुख नद्या आहेत. लिम्पोपो नदी मकर रेषेला 2 वेळा आणि कांगो नदी विषुववृत्तीय रेखेला 2 वेळा छेदून जातात. पुढचा क्वेश्चन बघू, कर्कवृत्त ते मकर वृत्त हे अंशात्मक अंतर किती असते? ऑप्शन दिले आपल्याला 45 डिग्री, 46 डिग्री, 47 डिग्री आणि 48 डिग्री. तर कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोघांमधलं अंशात्मक अंतर जर बघितलं आपण तर ते आहे 47 डिग्री. जर आपण ॲक्युरेट अंशात्मक अंतर बघितलं तर ते आहे 46.87. तर इथे आपण त्याला 47 कन्सिडर करू. तर कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती आहे? तर 47 डिग्री आहे. आणि जर आपण डिस्टन्स बघितलं अंशात्मक नाही किलोमीटरमध्ये तर ते आहे 110 किलोमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विषुववृत्तीय रेखा खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही? आणि ऑप्शन दिलेत इंडोनेशिया, ब्राझील, मेक्सिको आणि केनिया. तर इथे करेक्ट आन्सर आहे मेक्सिको. मेक्सिको जो आहे तो उत्तर अमेरिका महाखंडातील एक महत्त्वाचा देश आहे आणि उत्तर अमेरिकेमधून फक्त एकच वृत्त जातं, ते म्हणजे कर्कवृत्त. तर इथे तुम्हाला प्रश्नांवरतून अंदाज आलेला असेल की कोणत्या प्रकारचे प्रश्न हे एक्झाममध्ये विचारले जातात. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे 3 महत्त्वाचे वृत्त आहेत ते कोणत्या देशातून जातात.
त्याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स हे विचारले जातात. तर होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, काही शंका असेल तर कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. तसंच जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.